राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाहीत, फडणवीसांनी लिहून घ्यावं. रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलंय. फडणवीसांनी याआधी अनेक आश्वासनं दिली होती. ते पुन्हा म्हणतील आम्ही फोडलं नाही, तेच आमच्याकडे आले, असं रोहित पवार म्हणाले. ॲफिडेव्हिटवर लिहून द्या की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार फोडणार नाही आणि उद्या अजितदादांचे आमदार फोडणार नाही. मग बघू विषय कसा असतो ते. उद्या हेच म्हणणार भाजपचे नेते, आम्ही कोणाच नाही फोडलं, तेच आमच्याकडे आले. पण आले ना, हे महत्वाचं आहे. 29च्या आधी काय होतं. आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार, रोहित पवारांनी केलेला दावा किंवा देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यक्रमात केलेलं वक्तव्य, या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी एक चित्र सध्या महाराष्ट्रात दिसतंय, असं रोहित पवार म्हणतायत. या सगळ्याचं डिकोडिंग कसं करायचं? प्रत्येकजण आपलं राजकारण यातून साधण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिली गोष्ट आपण पाहिलं तर काल सुनील तटकरे, जे मागील 3 वर्षांपासून राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यापासून शरद पवारांना भेटलेले नव्हते, ते अचानक शरद पवारांना भेटायला गेले. निमित्त होतं ते तब्येतीच्या विचारपुशीचं. मात्र आपण सगळे जाणतो की राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे, त्या पक्षामध्येच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना डावललं जात आहे. आणि एका अर्थाने पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नकोशे झालेले आहेत. आणि या दोघांना चेक देण्यासाठी म्हणून सुनील तटकरे शरद पवारांना भेटले असं मानलं जात आहे. लगेच जे रोहित पवार आहेत त्यांनी आत्ताच म्हटलं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजप सोबत जाणार आहेत आणि जाताना अजित पवारांच्या पक्षातील 22 आमदार देखील घेऊन जाणार आहेत. म्हणजे सुनील तटकरेंना शरद पवारांकडे येण्याचा मार्ग लगेच रोहित पवारांनी एका अर्थाने बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाचं आपलं याच्यामधलं राजकारण आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एबीपी माझाला मुलाखत दिली होती आणि त्यामध्ये म्हटलं होतं की राष्ट्रवादीच्या आमदारांनी आम्ही आमच्या पक्षामध्ये घेणार नाही. हे देवेंद्र फडणवीस यांना सांगावं लागलं, कारण या पक्षामध्ये आत्ता असलेली परिस्थिती. कारण अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार हा पक्ष चालवत आहेत, मात्र नियंत्रण किती पक्षावरती त्यांचं आहे हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय. आणि दुसरी गोष्ट की देवेंद्र फडणवीस यांनी जरी दावा केला असला तरी याआधी देखील त्यांनी अनेक दावे केलेले होते. देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर सुद्धा रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलेत. मंदार, विनंती आहे सोबत रहा. भाजपचे नेते प्रसाद लाड सध्या आपल्यासोबत आहेत. प्रसाद लाडजी नमस्कार. अनेक चर्चा, तर्कवितर्क सुरू आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नावा